लता मामीने आली का? लता मामीने आली का? मी मामीच्या घराकडून नाही आली, मी इकडून एकटीच आली. सांग लता, त्या मामीला घेऊन चालतं का नाही चालत? तर तुही नक्की तयारी आहे का? एक आहे ना, दोन दोन प्रश्न शांता काकू. माझी तयारी आहे आणि मला मामीचं मी काही सांगत नाही. मी काय सांगू? आपल्याला इतक्या दूर जावं लागते तर विचारच आहे ना. ते कोणाचं ऐकत बी नाही, आपल्याच मनानं करते. तुम्ही करा बा विचार. मी काय सांगू, मी कधी आली नाही त्याच्यासोबत. त्या मामा म्हणे घेऊन जा, ह्यावेळेस काही नाही करणार ते. तुम्ही मामाला नाही म्हणलं का? भुलले का मागचे दिवस? म्हणलं ना, म्हणलं नाही तर काय. आता आम्ही सगळ्याला विचारून मग सांगतो म्हटलं. ये बस पद्मा, काय म्हणता, कशासाठी बोलावलं? तुला तर माहीत असेल ना पद्मावहिनी, का पंढरपूरला जायचं आहे, त्यासाठी सगळ्याला बोलावलं. तुम्ही काय म्हणता, तुम्ही येऊन राहिल्या का नाही येऊन राहिल्या? नाही, मी नाही येत. काय काय म्हणलं पद्मा तुला? हो, मी म्हटलं मी नाही येत. काहून मामी? जरुरी नाही आहे ना येणं. माझ्या मनाची मर्जी नाही येत तर नाही येत, मी नाही आवडत मला. तुला राग आला का मग? अशी तू म्हणे मीटिंग चालू आहे मला सांगितलं नाही. राग नाही आला. राग करून होय कोण मी राग करणारी? मला काय राग आला तरी पाहिजे. जा तू लता. पद्मा, तू खरं बोलून राहिली का खोटं बोलून राहिली? का आमचा राग आलाय तुले? नाही, राग नाही आला. चालत असतील तर चाल. काय शांता काकू मजाक करता? पहिले तुमचे अध्यक्ष चंदा तिला विचारा ना, मला नेते नाही नेत. मला न्यायचंच नाही आहे तर कायले तरी मला तुम्ही चाल म्हणता. आता मी नाही म्हणल्यावर मग ते आहे ना, आम्हाला किती भोगा लागलं. हां, त्या नवरा आम्हाला काय काय बोलला. पहिला तर आमच्या राची रिपोर्ट केली असती. मग काय चुकलं चंदाचं? बरं आहे चंदाचं, तर मी माझ्यावर एवढा विश्वास बी करू शकत नाही ना, मी सुधारली नाही सुधारली. का तुम्ही चालली? मी मला काम आहे घरी. थांबा ना मामी, मी येतो. नाही, तू कर मीटिंग. तू मीटिंगमध्ये आली तर मीटिंग पूर्ण झाल्याशिवाय कशी येशील? मी फक्त मला यायचं का नाही यायचं म्हणून हेच विचारायचं होतं. चाल, मी जातो मग. पद्मा तर बिलकुल कडक उत्तर देऊन गेली. आपण तो ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती केली. हो ना, ते दुरुस्त झाली का नाही झाली, का अशी काऊन बोलली काही समजून नाही राहिलं. जाऊ द्या, तिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. चाल सुनीता, किती चिकड्या करतं. मला जातं म्हणे ये, पण जास्त दगदग नको करजो म्हणे. उन्हाळा आहे म्हणे, एवढी ऊन तपून राहिली. नाही विन एकट्याची टकेवडी फोर्स नको करजो, जमन तर पाहिजे. 10 तिकिटा लागेल ना आपल्याला. हो, आपण आता इथंच तर 5 जणी आहे. हिचं पोरग महादिन्या 7 झाले, चंदा 8 झाली, आणखीन 10 अर्चना 9, आणि एक कोण आहे? अर्चनाचा मोहितीन ना. अरे हो, करून घे 10 तिकिटा. केव्हाच्या भेटते पाय? उद्याच्या भेटते. उद्या 2 दिवसात भेटते का केव्हा भेटते? तर नाही, 2 दिवसात नाही. पाहतो मी विचारून, आता फोन करतो. किती रुपये तिकीट पडते तर पाहून घे, सांगून द्यायचो मग. आपल्याला जा यायची करायला लागेल. हो, विचारतो त्याले होते का म्हणून. जर नाही भेटली तर मग पाहू. नाही तिकिटा भेटेल ना तर आपण बसनं जाऊ, मग पोरं बाहेर नाही नेऊ. हो, पाहू तर द्या पहिले काय होते तर. चला काकू घरी. हो चाल ना, चाललं तर मी तुला तिथं घरी सोडून देतो, मग मी घरी चालली जाईल. चला. इतक्या वेळची कुठं बसली होती? काही नाही, आम्ही त्या शामराव सुनीताच्या घरी होतो. ते जायचं आहे ना आता पंढरपूरला अधिक मासात, तर त्याचंच बोलणं सुरू होतं. जाऊ का मग मी? बाय तिकीट करायला लावू का? तू त्या जिम्मेदारीवर जा, मला काय सांगता. ऊन आहे एवढी बाहेर, पाहिलं बरोबर. हो, ऊन तर खूप आहे. शांता म्हणते तुम्ही काही जास्त फिरचं नका म्हणते, आंघोळ करता, दर्शन करता विठ्ठू माऊलीचं, आणि बस जा म्हणते रूमवर. आम्ही फिरू म्हणते इकडे तिकडे. तू पाय, तुझी तब्येत पाय, मला काही सांगू नको. आता आहे ना, रीता आहे घरी, तर घराची काही जिम्मेदारी नाही आहे. घराच्या जिम्मेदारीचा सोड, पण तू तुझं पाय आणि मग निर्णय घे. मला काही म्हणतो नको. केव्हा जायचं आहे? उद्याची तिकीट झाली तर उद्याच जाऊ. तत्कालमध्ये करणार आहे ते आज उद्याची, तर कसं आहे, नाही तर परवा तर नक्कीच जाऊ.
पुरी तयारी केली आहे आणि मला विचारते. चला झोपाले, पाहू उद्याच्या उद्या. धाराढूर झोपले तर झोपान का? झोपले का? किती वाजले असे? चिंता नाही ह्या माणसाले थोडीशी बी. एवढी मी गेली रागात तमानं, मग घर झोपून राहिलं. उठा ना, अंदर चालत नाही का? आली का तू? कायच्यासाठी बोलावलं होतं तुले शांता वहिनीनं? मी म्हणलंच ना तुले का चाल म्हणून तर तू आपलीच लावे. कायची चाल म्हणे? मला चाल थोडी म्हणलं. येऊ नको म्हणून सांगाले फोन बोलावलं होतं मला. आणि बस मग मी मला बरं राग येऊन गेला. मी म्हणलं मी नाही येत, तुम्ही मला चाल म्हणाल तरी मी येणार नाही आहे. हो नाही म्हणलं? काहीतरी जबरदस्ती नेण्यात काही राम आहे का? मग का म्हणते चालतं का पद्मा? मी म्हणलं मी नाही येत. त्याची काय चुकलं? मी करतोच तसे कारनामे ना, मावर काही विश्वास नाही त्याचा. लय लवकर चूक समजते तुले. जाऊ दे, जाऊच नको. पहिले त्याला दुरुस्त होऊन दाखव ना, मग कुठं जाजू. नाही मी बिघडली आहे का एवढी? बिघडली नाही आहे, पण त्याला वाटते ना तू तशी बिघडलीच आहे, म्हणून जाऊच नको. राहू दे, बरोबर निर्णय दिला तुला. लता बी चालली का? ते तर बापा पुढंच होती. जाऊ दे, आपली परिस्थिती बी एवढी चांगली नाही, लय पैसे लागत. जाऊ आपण कुठं? जाऊ आपण कुठं? शब्द नका काढत जाऊ. कुठं नेत नाही काही नाही. जाऊ दे, येऊ दे त्याला. आपण जवळच कुठंतरी जाऊ. खरं सांगा, ज्ञान का? हो हो, जाऊ मग. मग मी त्यालाच सांगेन उद्या सगळ्याच्या समोर का आम्ही फिरायला चाललो, तुम्ही जा तिकडे. कुठं आताच चालली का सांगायले? पागायला का मी आता जाऊ? मी चालली, मग काम व्हायचं किचनचं अर्ध तर. मा तोंडातून तर निघून गेलं. आता माझ्या पिच्छा नाही सोडत. यावेळेस तिला कुठं ना कुठं न्यास लागेल. पद्मानं तनख्यानं नाही म्हणलं, तिला वाईट नसन वाटलं. जाऊ दे, वाटू दे, करतेस तशी ना. सुनीताचाही फोन नाही आला अजून, सांगतो म्हणे तिकीटाचं तर. आला वाटते सुनीताचा फोन. हां बोल सुनीता, काय म्हणे? हो हाय म्हणे, होते म्हणे 10 तिकीट. मग करून घे. हो तर त्याला ऑनलाईन पैसे पाठवा लागेल ना. तू त्या मावस भावालेच करून घे म्हणा. मग आपण पाठवून देऊ सारे जमा करून. आता कोणाजवळ हाय नाही आहे, आता एखाद्याच्या हातानं करून घ्या लागेल. हो तसंच करायला सांगितलं मी. उद्या पैसे जमा करून त्या राघवजवळ घेऊन जाऊ. तो सांगून देऊ नंबर, तो करून देईन आपल्याला. हो तसंच करून घेऊ. मग तू करून दे 2-3 जणीले फोन, मी करून घेतो. आणि मग ऐक, उद्या चालशील का खरेदारी करायला? थोडीशी 1-2 ड्रेस घेईन म्हणलं मी. ड्रेस घ्यान म्हणता का? हो, साडीने घालायला कचकच होते मग बाहेर. तू बी घेऊन घ्यायचो 1-2. आणि मला एक बॅग बी घ्यायची होती, माझी बॅग खराब झाली. ठीक आहे मग करू उद्या. मी करीन सकाळी फोन आणखी केव्हा निघायचं तर. हो खूप खुश झाली मी आता. मला तर विठुरायाच्या दर्शनाला जायची किती आवड होती, योगच नाही आहे. काय बरं नाव घेतलं, तयारी झाली 2 दिवसात आणि चाललो बी उद्या परवा. काय खुश आहे मी. पाहा लागन एखादं जण कॅन्सल झालं तर मी मग आईला घेऊन चालली जाईन, तिचं बी होऊन जाईन. सांगा बा मित्रांनो, तुम्ही कुठं चालली अधिक महिन्यात? तर मी तर चालली पंढरपूरला. तुम्ही सांगा कुठं कुठे जाणार आहे तर, कुठच्या आंघोळ्या करणार आहे तर. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करत जा. तुम्ही काहीच सांगत नाही.